27/2/2026 रोजी जिल्हा पालघर विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभे या कार्यालयात 2023 रोजी गठीत झालेल्या सर्व कमिट्यांची पूर्तता न झाल्यामुळे कमिट्यांची प्रोसिडिंग बुक सकट माहिती मिळावी, 2023 रोजी गठीत वन हक्क समितीची माहिती मिळावी म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जनसंघटनातर्फे जम्बो शिष्टमंडळ ग्रुप ग्रामपंचायत जांभे कार्यालयात गेल्यावर समजले। ग्रामसेवक सुभाष कोम ग्रामपंचायत कार्यालयातील लोकरची चावी घेऊन रजेवर गेले, तसेच चावी घेण्यासाठी 2 व्यक्ती जांभे ग्रामपंचायतमधून जव्हारला पाठविण्यात आले, पण ग्रामसेवकाच्या घरी जाऊन बघितलं तर घरचा दरवाजा बंद असल्यामुळे गेलेल्या 2 व्यक्ती निराश होऊन माघारी परतले आणि त्या बंद लॉकरमध्ये पूर्ण प्रोसिडिंग आहेत। जर का प्रोसिडिंग बंद लॉकरमध्ये असतील तर ग्रामस्थांचे प्रश्न सुटतील कसे, असा प्रश्न शिष्टमंडळाने विक्रमगड तालुक्याचे सेक्रेटरी मनोज लोढा, कम्युनिस्ट युनिट सेक्रेटरी वसंत चारण, विष्णू खांजोडे, शिवराम गिरंधळे, बच्चू गिरंधळे, गिरजी कानल, भाऊ लहांगे, विठ्ठल कोकेरा आणि इतर कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना पडलाय, पण ग्रामसेवक रजेवर असल्यामुळे विक्रमगड पंचायत समितीचे विस्तारित अधिकारी व या ठिकाणी उपस्थित झाले आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस संरक्षण सुद्धा या ठिकाणी लावलं होतं। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी जितेंद्र माढा, विक्रमगड। चर्चेच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करून आणि सोडवायचे आहेत, परंतु मी इथे आल्यानंतर थोडंसं माझ्या असं लक्षात मला आणून दिलं आमच्या कार्यकर्त्यांनी का इथे या ग्रामपंचायतचा असलेला सचिव ग्रामसेवकच इथं उपस्थित नाही, म्हणजे मंदिर आहे पण मंदिरामधला देवच नाही, तर कोणाची जाऊन ना पूजा करायची हा सुद्धा विषय आहे। परंतु आपण चर्चेला जाऊया, त्यानंतर पुढचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ। मग त्या देवाला बोलवायचं की देवाला कुठे नारळ नाव फोडायचा ते आपण ठरवूया। जर देवळात देव नसेल तर ते मग कशाची त्या मंदिराची पूजा करायची की कशात काय करायचं ते नियोजन आपलं जे का पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत हे पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते त्याच्यावर चर्चा करतील आणि त्या पद्धतीने पुढचं मार्क्सवादी पद्धतीने ज्या पद्धतीने आपण चारोटी ते पालघर अत्यंत शिस्तीच्या मार्गाने गेलो, तिथे गेल्यानंतर थोडंसं एक वेगळं वातावरण तयार केलेलं होतं। जेव्हा आपण कलेक्टर ऑफिसवर पोहोचलो तेव्हा त्यानंतर आपण प्रशासनाला सांगितलं की आम्ही शिस्तीची लोक आहोत, शिस्तीने जे काय ते करा, जर शिस्तीने जर तुम्ही करत नसाल तर कलेक्टर ऑफिस आम्ही घेरल्याशिवाय सोडणार नाही। आणि त्यानंतर थोडासा प्रशासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केलं। दुसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसच घेरलं आपण, ना कलेक्टर ऑफिसमध्ये कोणी जाऊ दिला, ना कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कोणाला येऊ दिलं, ना कोणाला बाहेर जाऊन दिलं, म्हणजे कलेक्टर ऑफिसच आजपर्यंतच्या पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये मार्क्सवादी